मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। सध्या अमित शहा हे मुंबईमध्ये आहेत। देवेंद्र फडणवीस त्यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचल्याचं कळतंय। कालच अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। मात्र त्याआधी मुंबईमध्ये आता भेटीगाठींना सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट घेतली जाणार आहे। देवेंद्र फडणवीस आता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। अमित शहा हे रायगड दौऱ्यानंतर मुंबईमध्ये दाखल झाले आणि मुंबईमध्ये येताच आता देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। आज अमित शहा हे दिल्लीसाठी देखील रवाना होणार आहेत। मात्र त्याआधी राज्यातील अनेक मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अमित शहांची भेट घेऊ शकतात। मात्र तत्पूर्वी फडणवीस अमित शहांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्यामुळे या भेटीदरम्यान या बैठकीदरम्यान कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली जाते याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। तर या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, सह्याद्री अतिथीगृहावर ही महत्त्वाची भेट होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा या दोघांची भेट होणार आहे, कारण फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। अगदी बरोबर आहे। तो अगदी काही मिनिटापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृहावर जिथे अमित शहा आलेले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। 10 वाजेच्या सुमारास अमित शहा हे दिल्लीकडे रवाना होणार आहे आणि त्या अनुषंगाने आता जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत ते अमित शहा यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आल्याची माहिती मिळते आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। प्रसारमाध्यमांना सुद्धा फार दूर उभं करण्यात आलेलं आहे। काल रात्रीपासून अमित शहा जे आहेत ते या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि आता बैठक होणार आहे अशी माहिती मिळते आणि या बैठकीमध्ये राज्याच्या विकासासंदर्भातल्या गोष्टी आहेत, त्याचबरोबर काही पालकमंत्री पदाबाबतचा जो तिढा आहे तो सुद्धा या बैठकीत चर्चेला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आहे आणि त्याच अनुषंगाने ही बैठक होत असल्याची माहिती समोर येत आहे। अगदी थोड्याच वेळात ही बैठक पूर्ण होणार आहे आणि नंतर अमित शहा जे आहेत ते दिल्लीकडे रवाना होतील। मनोज, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे। काल जेव्हा अमित शहा रायगड दौऱ्यावर होते त्यावेळेस रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यावेळेस कोणतीही चर्चा झालेली नाहीये। मात्र आज जी बैठक होतीये त्या बैठकीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकतोय, काय वाटतंय? अगदी बरोबर आहे। आज ही जी गोष्ट आहे म्हणजे जी पालकमंत्री पदावरून फक्त रायगडच नाही तर इतर ठिकाणचे सुद्धा जे तिढा आहे त्या संदर्भात ही बैठक होईल आणि त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल आणि पुढच्या काही दिवसात जे पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे, जे नावं आहेत ते जाहीर होण्याची शक्यता आहे। कारण या संदर्भात महायुतीच्या विशेषतः शिवसेना असेल, शिंदे गट, त्याचबरोबर राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि